यमाजी मालकर सर, शहराच्या प्रथम नागरिक आदरणीय पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, ज्येष्ठ पत्रकार शंकरप्पा मोगरकर सर, भातंगळे सर, सर्व संपादक मंडळी आणि त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व गणमान्य व्यक्ती, दरवर्षी परळी पत्रकार संघाच्या वतीनं दर्पण दिन साजरा केला जातो। 6 जानेवारी ही त्याची तारीख असते। म्हणजे 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण या मराठी वृत्तपत्राची सुरुवात केली आणि खऱ्या अर्थानं मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवल्या गेली। त्यामुळे हा दर्पण दिन साजरा केला जातो। हा त्या दर्पण दिनाचा इतिहास आहे आपल्या सर्वांना समजावा यासाठी। ज्या वेळेस दर्पण दिन साजरा होतो त्या वेळेस ही माहिती सर्वांसमोर आणल्या जाते, सांगितल्या जाते। पण आज हा दर्पण दिन विशेष अर्थानं साजरा होत आहे। कैलासवासी लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थिनी ज्या की या सर्व गोष्टींसाठी नवख्या आहेत, त्यांना हा इतिहास माहिती व्हावा म्हणून ही गोष्ट मी सांगितली। तसं तर माझ्यापेक्षा जास्त विस्तृत ज्यांनी की सूत्रसंचालन केलेलं आहे यल्लावड सरांनी ही गोष्ट सांगितली। 31 जानेवारी 1920 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केलं। त्या पाठीमागचा उद्देश असा होता की वंचित उपेक्षितांचा जो आवाज आहे तो वंचित उपेक्षितांचा आवाज समाजासमोर यावा, शासनापर्यंत जावा, त्यांचे प्रश्न सोडवले जावे, हा त्या पाठीमागचा प्रमुख उद्देश होता। आज 194 वर्ष या दर्पण वृत्तपत्राला होत असताना ह्या 194 वर्षांचा जो काही प्रवास आहे, पत्रकारितेतले बदल, पत्रकारितेचा जो एकूण प्रवास आहे त्यातले स्थित्यंतर यमाजी मालकर सर आपल्याला सांगतीलच। काळ बदलत गेला तसं पत्रकारितेचे स्वरूपही बदलत गेलं। सर रात्री झालेले, रात्री पण आमची अल्पशी या त्याविषयी आणि वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली। तर त्यातील बरेचसे मुद्दे विस्तृतपणे ते आपल्याला सांगतीलच। ते आपल्याला मार्गदर्शन त्या विषयावरती करतीलच। आज पत्रकार परिषदेच्या वतीनं आम्हा सर्वांना पत्रकारितेचा पुरस्कार दिला जातो। विशेष सांगायचं झालं तर राजकारणाचे डावपेच जमले नाही म्हणून आम्ही नेते झाले नाहीत, कुस्तीचे डावपेच झाले नाहीत जमले नाहीत म्हणून आम्ही पैलवान झालो नाहीत, आणि हावभाव जमले नाही म्हणून अभिनेता होता आलं नाही, जे लिहिता आलं ते होता आलं म्हणून पत्रकार म्हणून आम्ही तुमच्या समोर आहोत। आणि समाजाच्या भल्यासाठी जे आम्हाला दिसतं, जे भावतं किंवा ज्या गोष्टींची आवश्यकता समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीसाठी आणि एकंदर सर्वंकष विकासासाठी असते, ज्या गोष्टी दिसतात त्या गोष्टी आमच्याकडून मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो। माझ्या पत्रकारितेला आज 14-15 वर्ष झाले। या संबंध काळामध्ये प्रत्येक क्षण प्रत्येक वेळ मला शिकवत गेली, त्यातून ज्ञान मिळत गेलं आणि त्यातून मी लिहित गेलो। हा इथपर्यंतचा प्रवास आहे। अनेक व्यक्तिमत्वांचं मला सानिध्य लाभलं। माझे गुरु कैलासवासी प्राध्यापक जैमिनी कडू सरांनी मला अपघातानं या क्षेत्रात आणलं। अपघातानं म्हणण्यापेक्षा की त्यांना माझ्यात असं काहीतरी दिसलं की हा वाचू शकतो, त्या अर्थी लिहू शकतो, म्हणून त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये मला आणलं, त्यांनी घडवलं, त्यांनी पत्रकारितेचे धडे दिले। त्याचबरोबर आज मी ज्यांना एक मयंक गांधी सरांसोबत काम करतोय, त्यांची फार मोठी NGO आहे ग्लोबल विकास ट्रस्टमधून। म्हणजे पत्रकारिता करत असताना सामाजिक कार्याची सुद्धा प्रत्येकालाच आमच्या सगळ्या पत्रकारांना परळीची आवड आहे। विशेष म्हणजे राज्यामध्येच परळीचा पत्रकार संघ एक वेगळा प्रभाव ठेवून आहे। वेगळ्या कामामुळे त्यांची ओळख आहे। वेगवेगळ्या सामाजिक कामामध्ये, सामाजिक उपक्रमामध्ये सगळ्यांचाच सहभाग असतो, मोलाची साथ असते। आणि आज आपण दर्पण दिन साजरा करत आहोत। बऱ्याच मान्यवरांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे, त्यामुळे मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।